घे हेच मर्म जीवन करत्यास तू बहार दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या शिवसेनेची पेटली मशाल एक स्वप्न एक चिन्ह शिवसेनेची मशाल। नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 26 अ मध्ये प्रचाराला जोर चढताना दिसत आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसे पक्षाचे अधिकृत उमेदवार समीर बागवान यांच्या प्रचारार्थ गुहागर रत्नागिरीचे आमदार भास्कर जाधव हे प्रभाग क्रमांक 26 येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी विशेष उपस्थित होते। यावेळी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रशांत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक, मनसैनिक व स्थानिक नागरिक उपस्थित होते। उद्घाटनानंतर आयोजित संवाद कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव यांनी प्रभाग क्रमांक 26 मधील महाविकास आघाडीच्या संपूर्ण पॅनलला विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले। या प्रसंगी बोलताना उमेदवार समीर बागवान यांनी प्रभागातील मूलभूत समस्या, नागरी सुविधा, पाणी, रस्ते व युवकांसाठी रोजगाराच्या संधी यावर भर देत विकासात्मक राजकारणाची ग्वाही दिली। प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या कार्यक्रमामुळे प्रभाग क्रमांक 26 मध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाली असून समीर बागवान यांच्या उमेदवारीला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे। असं आहे की आता निवडणुका संपवूनच टाकायचं अशा पद्धतीचा सत्ताधारी पक्षाचा घाट आहे। आज नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर छाननी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये 68 उमेदवार हे सत्ताधारी पक्षाचेच बिनविरोध होतात। विरोधी पक्षाचा एकही उमेदवार बिनविरोध होत नाही। अशी सत्ताधारी पक्षाची काय जादू आहे? याचा अर्थ आता निवडणुका ह्या निपक्षपातीपणे, निवडणुका ह्या कुठल्याही प्रकारचं मनामध्ये शंका न घेता त्या प्रामाणिकपणे पार पाडल्या जातील याच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही। पण तरी देखील आम्ही जी मंडळी आहोत ती मंडळी लोकशाही मानणारी आहोत। आम्ही जी मंडळी आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारे आहोत। आम्हाला कळतंय की ह्या चोऱ्या दिवसांगणी व्हायला लागलेल्या आहेत, तरीसुद्धा लोकशाही वाचवण्याकरता म्हणून आम्ही सगळी मंडळी या निवडणुका ताकदीनं लढवतोय आणि त्याला सर्वसामान्य मतदार हा 100% पाठिंबा देऊन यश आमच्या बाजूला आहे। हीच खरी महाराष्ट्राची ताकद आहे। केवळ आमच्या पक्षाची ताकद आहे असं नाही, हीच खरी महाराष्ट्राची ताकद आहे। सातत्यानं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम ज्या देशाच्या राज्यकर्त्यांनी आणि राज्याच्या राज्यकर्त्यांनी सर्व समाज, सर्व जाती धर्माचे लोक हे आमचे लोक आहेत असं सत्ताधाऱ्यांनी जास्तीत जास्त समजण्याची गरज आहे। विरोधक राजकारणाकरता कदाचित टीका टिप्पणी करतील, पण सत्ताधाऱ्यांनी वेगवेगळ्या धर्मामध्ये, जातीमध्ये फूट पाडले। त्याच वेळेला आमच्या समीर बागवानांसारखे लोक ठामपणे गेले 30 वर्ष शिवसेनेच्या पाठीमागे आहेत। याचा अर्थ 30 वर्ष त्यांना शिवसेनेचं हिंदुत्व मान्य आहे आणि अशी माणसं जोपर्यंत पाठीशी उभी आहेत तोपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचं मरण नाही। आपकी आवाज, आपकी खबर। जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।